आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणात नवी मुंबईतील सीवूड्स इथे डीपीएस शाळेवरती पालकांची धडक पोहोचली आहे। शाळेच्या बाहेर पालकांचा शांततेत मोर्चा सुरू आहे। मनसे पदाधिकाऱ्यांचा पालकांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे आणि सक्रिय सहभाग आहे। शाळेचे मुख्याध्यापक यांना सहआरोपी करा अशी मागणी यावेळेला पालकांनी केलेली आहे। 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणी नवी मुंबईतल्या सीवूड्समध्ये हे सगळे पालक एकवटलेले आहेत आणि या शाळेच्या बाहेर पालकांच्या वतीनं हे आंदोलन सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रथमेश गडकरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, हे सगळे पालक एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांची खास मागणी आहे ती म्हणजे मुख्याध्यापकांना सुद्धा सहआरोपी करावं। काय अधिक माहिती? प्रज्ञा, 3 दिवसापूर्वी डीपीएस स्कूल या नवी मुंबईतील नामांकित शाळेमध्ये एका 4 वर्षीय चिमुकल्यावर एक लैंगिक गैरप्रकार घडल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या शाळेसमोर मोठं आंदोलन, घोषणाबाजी देखील केली आहे आणि आज पालकांनी सुद्धा इथे धडक दिलेली आहे आणि पालक सुद्धा मोठ्या प्रमाणात जमून, शेकडोच्या प्रमाणात जमून शाळेच्या कारभाराविषयी प्रशासनाविरुद्ध मोठं आंदोलन करत आहेत। आज मुख्य घटना अशी आहे की 4 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर मुख्याध्यापक आणि शाळेच्या प्रशासनाने व्यवस्थित कारवाई केलेली नाहीये किंवा त्याकडे लक्ष दिलेलं नाही असा शाळेच्या पालकांचा आरोप आहे। त्याच्यामुळे या मुख्याध्यापकांना देखील या घटनेमध्ये सहआरोपी करावा अशी प्रमुख मागणी पालकांकडून केली जाते। काल या संदर्भामध्ये परिवहन परिशिष्ट मंडळ 1 याचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती या संदर्भामध्ये आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। पॉस्कोच्या अंतर्गत त्या आरोपीला अटक करून 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यापुढे मुख्याध्यापक आणि शाळेवर कोणती कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता आता काही कार्यकर्ते आणि पालक देखील उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की नक्की त्यांचं मत काय आहे याबद्दल। माझ्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी उभे आहेत। तुम्ही काय सांगाल, काय झालेली ही घटना आणि काय तुमचं मत आहे? ऍक्च्युली 3-4 दिवसा अगोदर डीपीएस शाळा जी आपली सीवूड्सला आहे त्याच्यातला एका लहान मुलावरती लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्या संदर्भात पोलिसांनी पोस्को हा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु आमची अशी मागणी आहे की त्यासोबत मुख्याध्यापक, जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा याला तितकेच जबाबदार आहेत, तर त्यांनाही सहआरोपी करून त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना शाळेतनं काढून टाकण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे। तर खूपच संतप्त अशी भावना आहे सर्वांची, पालकांची देखील, आणि मुख्याध्यापकांना या प्रकरणामध्ये सहआरोपित करावं अशी मागणी पालकांकडून आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून होताना दिसते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संदर्भात आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पालक जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत। पुन्हा अशा स्वरूपाच्या घटना शाळांमधून घडू नयेत यासाठी शाळेच्या बाहेर या सगळ्या पालकांचा आक्रोश मोर्चा सुरू असलेला पाहायला मिळतोय।